मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरून आज धारावीत प्रचंड तणाव निर्माण झाला। मुंबई महापालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव एकवटला होता। या जमावाने महापालिकेच्या गाडीच्या काचा फोडल्या। अखेर 90 फूट मशिदीचं बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मुदतही मागवली, मात्र त्यामुळे तुर्तास तरी कारवाई स्थगित करण्यात आली आहे। दरम्यान 5000च्या जमावामध्ये धारावीच्या बाहेरचेही लोक असल्याची पोलिसांची माहिती आहे। तसंच बीएमसीच्या कारवाई विरोधात शुक्रवारी रात्रीपासून व्हिडिओ व्हायरल करण्यात येत होते। तसंच चितावणीखोर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचा शोध देखील आता पोलीस घेत आहेत। तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावरून राजकारणही पेटलंय। आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती। त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो। त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही। मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।